नागाला जमलं नाही. लेफ्टला व्हायचं, तू राईटला आला होता का? हो आणलं. नाही काय श्री ठीक आहे चालेल. परत तेरी झलक शर्फी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हल्फी. भेटल्यानंतर वाटलं की एकंदरीत मी बोलू का हां, ठीक मधनच आहे. मधनच मी बोलते. सगळ्यात मेमोरेबल म्हटलं तर म्हणजे आम्ही बराच टाईम एकत्र स्पेंड केला. ती जी दुर्गा टेकडीची आपली मुवमेंट होती ती इट वॉज मेमोरेबल फॉर मी. 2 लाईन बोला. तू सोन परी सोने सिखरी है टिप टॉप तक जादूगरी चलवे तेरे हैं परमानेंट हर कोई कहे तू एक्सीलेंट. कोई रोके ना कोई टोके ना ऐसे बार बार मिले मौके ना. सहरा तू बांध के आजा बारात बुलाई रे पालकी में होके सवार चली रे मैं तो अपने साजन के द्वार चली रे. पालकी में होके सवार चली रे तू तो अपने साजन के द्वार चली रे. सपनों की कश्ती बह जाए हम भी लहरों सी है तू डूबे हैं हम भी बोले बिना सब कुछ कहे मन ये बावरा ना सुने होने से तेरे जिंदगी ख्वाब सा जहां ये लगे मिले तुम मिल गया जहां मिले तुम. अरेंज मॅरेजच्या प्रोसेसमध्ये मला वाटतं की काही काही चेकलिस्ट असतात आपल्या त्या तर ठीक आहे म्हणजे या झाल्या त्या झाल्या वगैरे पण माझ्यासाठी मला तेव्हा रिअलाईज झालं की हां की शी इज द वन. कारण की माझ्यासाठी हे एक महत्त्वाचं आहे की मी माझ्या सगळ्या गोष्टी एकदम इझिली विदाऊट एनी एफर्ट कोणाशी शेअर कशा करू शकतो आणि मला वाटतं मी रियाशी एकदम अनफिल्टर्ड काहीही कुठलाही विषय असेल ते मी ती असे शेअर करू शकतो. आणि हे मला जेव्हा रिअलाईज व्हायला वाटलं त्यावेळेस मला वाटलं की हां शी इज द वन. बिखरी रातें ठहरे दिन ये पल कहीं माझी पहिली एकच भेट होती ती म्हणजे ह्याच्याशी झाली होती. तर मला ते कम्पेअर करायला काही नव्हतं की ठीक आहे बाबा की गुड काय आहे बेस्ट काय आहे असं. तर माझ्यासाठी सगळं एकच बेस्ट होतं आणि त्याच्यानंतर त्यावेळेला आय वॉज ऑल एक्सायटेड आणि टिल यस्टरडे आय वॉज एक्सायटेड. आणि मग कालपासनं जरा जरा चालू झालं घरामध्ये की चला 1 डे टू गो नॉट गो 1 डे टू सेंड हर 1 डे टू सेंड हर 5 hours टू सेंड हर. तर मग ते कुठेतरी फील व्हायला लागलं की हां बाबा आता लाईफ इज गोइंग टू चेंज एव्हरीथिंग इज गोइंग टू चेंज. तर मग तिथून पुढं थोडासा नर्वसनेस यायला चालू झाला पण आय एम एक्सायटेड फॉर टुमॉरो. ख्वाब सा जहां ये लगे मिले तुम मिल गया जहां मिले तुम मिल गया जहां मिले तुम
खूप शांत आहे, म्हणजे माझ्यासारख्या मुलीला शांत मुलगा हवा होता तसा मिळाला. आणि अशी त्याला समजलं त्याची चूक आहे भांडणात, तर तो लगेच ॲक्सेप्ट करतो. मला थोडा वेळ लागतो ॲक्सेप्ट करायला, पण तो लगेच ॲक्सेप्ट करतो. मला ती क्वालिटी खूप आवडती. म्हणजे त्याच्याबरोबर वेळ कसा जातो हे कळत नाही. अगदी पहिल्या कॉलपासनं आत्तापर्यंत मला असं कधीच झालं नाही की अरे काय किती वेळ आहे असं. मला असं पटकन वेळ जातो. आम्ही आत्तापर्यंत बेंगलोरमध्ये पण खूप एन्जॉय केलं. प्रत्येक वेळेला आम्ही एंगेजमेंटचा डान्स बसवायचा असू दे, आम्ही कुठं बाहेर जायचं असू दे, सगळ्या प्रत्येक वेळेला आम्ही इतकं एन्जॉय केलं. खूप मजा आली त्यावेळेला. आणि प्रत्येक आपल्या भेटीचे किंवा प्रत्येक वेळेला आपण कुठेही गेलेलो असो, त्या सगळ्या मेमरीज इतक्या सुंदर होत्या की मला असं कधीच वाटलं नाही. मी इतकी एक्सायटेड आहे आता की पुढं अजून काय काय गोष्टी होऊ शकतील. आता तर जस्ट टीजर होता, ट्रेलर आणि पिक्चर अभी बाकी आहे. माझ्यासाठी या लग्नामध्ये इन जनरल रिलेशनशिपमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ज्याला मी खूप प्रायोरिटी पण देतो की ॲज अ पार्टनर तर रिया खूप छान आहे, पण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न करतो. सुख दुख मिलके बांटेंगे हम, वादा 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 हमदम, साथ कभी ना तेरा छोड़ेंगे हम, वादा 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 हमदम. तू मेरी खुशी है, तू मेरी हंसी है, तू मेरी बंदगी, तू मेरी जिंदगी. आँखों में आंसू ना मैं आने दूंगा, खुशियों को घर से ना जाने दूंगा. पंढरपुराला आहे चंद्रभागेचा काळ. सागरचे नाव घेते रिया आणि सिद्धांच्या लग्नात बांधून लग्नाची गाठ. रोज